शिरपूरचे आमदार काशीरामदादा पावरा 1,45,944 मतांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले असून विरोधक चारही मुंड्यात चित झाले आहेत, तर सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाला आहे। शिरपूर जनक विला आमदार कार्यालय मतमोजणी ठिकाणी तसेच सर्वत्र शहरासह तालुकाभर मोठा जल्लोष करण्यात आला। विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 6 उमेदवार रिंगणात होते। काशीराम वेचान पावरा यांनी 1,78,073 मते मिळून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य प्राप्त केले। त्यांनी विरोधक डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांचा 1,45,944 मतांनी पराभव केला। शिरपूर विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरळीत व शांततेत पार पडले असून या निवडणुकीची मतमोजणीची शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून मुकेशभाई पटेल टाउन हॉल शिरपूर येथे सुरू झाली। या मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल लावण्यात आले होते। एकूण 336 मतदान केंद्र होते। एका फेरीत 14 मतदान केंद्रांची मतमोजणी झाली। त्यानुसार मतमोजणीच्या एकूण 24 फेऱ्या झाल्या। या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी एकूण 250 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती। निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक, कार्यकारी अभियंता पडांगळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र माळी, पोलीस प्रशासन यांनी अतिशय परिश्रमपूर्वक यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमरीश भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भूपेश भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिरपूर विधानसभा निकाल हाती आलेला आहे आणि मला शिरपूर मतदार बंधू भगिनींनी बहुमताने मला विजय केलेला आहे। त्यामुळे मी आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय JP नड्डा साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांना सगळ्यांना मी खूप यांचे आभार मानतो। आणि आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल यांना सुद्धा मी खूप आभार मानतो की त्यांनी सुद्धा फार मेहनत घेतली। आणि मी 2009 पासून आमदार म्हणून काम करतो आहे। तेव्हापासून मी शिरपूर विधानसभेमध्ये विकास कामं करतो आहे। आदरणीय आमचे नेते माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचे प्रयत्न केलं 2009 पासून। तर 2009 ते 2014, 2014 ते 2019 असं मी 3 टर्म आमदार म्हणून काम केलेलं आहे। 2019 ते 2024 पर्यंत असं 3 टर्म मी आमदार म्हणून काम केलं। शिरपूर तालुक्याच्या विकासामध्ये आम्ही खूप काम केल्यामुळे परत 2024 विधानसभेमध्ये शिरपूर विधानसभा मतदार बंधूंनी मला भरपूर भरघोस मताने विजय केलेला आहे। त्यामुळे त्यांचे कितीही आभार मानलं ते कमीच पडणार आहे। आणि त्याचबरोबर सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सगळे पदाधिकारी नेते मंडळी सगळ्यांचे खूप मी आभार मानून मला शिरपूर तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो। आणि मी त्यांना विश्वास देतो की या 5 वर्षामध्ये मी डबल काम करण्याचा प्रयत्न करेन, असं मी त्यांना विश्वास देतो। धन्यवाद।